घोड मैदान जवळ असणं, राजकारणात जेव्हा ही वेळ येते तेव्हा प्रत्येकाची धाकधूक वाढलेलीच असते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं हेच घडतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला आता 1.25 वर्ष पूर्ण झालंय आणि आता वेळ आलीये ती परफॉर्मन्स चेक करण्याची. असं म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मंत्रिमंडळातील भाकरी फिरवण्याच्या जोरदार तयारीत आहेत. पण ही भाकरी फिरवताना कोणाला बढती मिळणार? भाजपचा कोणता मोठा नेता पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एंट्री करणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंच्या कोणत्या मंत्र्यांवर डेंजर झोनची टांगती तलवार असणार आहे? 1.25 वर्षाचा हा काळ फडणवीसांनी का निवडला? यामागचा तो परफॉर्मन्स फॉर्म्युला काय आहे? कोणत्या 10 मोठ्या नावांवर आता गडा येण्याची शक्यता आहे? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल की हे 1.25 वर्ष किंवा 15 महिन्यांचं गणित नक्की काय आहे? तर राजकारणात याला परफॉर्मन्स ऑडिटचा काळ म्हणतात. आता तुम्हीच विचार करा, एखादा नवीन मंत्री जेव्हा खुर्शीवर बसतो तेव्हा पहिले 6 महिने तर त्याला फाईल्स आणि खातं समजून घ्यायलाच लागतात. पुढच्या 6 महिन्यात तो कामाला लागतो. पण 15 महिने हा असा टप्पा आहे जिथे त्या मंत्र्यांचा कामाचा रिझल्ट जमिनीवर दिसायलाच हवा. जर तर या काळात एखाद्या मंत्र्याने आपल्या विभागाचा किमान 50% निधीसुद्धा खर्च केला नसेल तर फडणवीसांच्या भाषेत तो मंत्री नापास ठरलाय. निवडणुका तोंडावर असताना सरकारला आता वेळ काढून मंत्री नकोयत तर धावणारे घोडे आहेत, हेच यामागचं खरं गुपित आहे. दुसरं म्हणजे अजित पवार फॅक्टर, कामाच्या वेगाची तुलना. इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. अजित पवार गट सरकारमध्ये आल्यापासून कामाची पद्धत बदलली आहे. अजितदादांच्या मंत्र्यांनी आल्या आल्या ज्या वेगाने फाईल्स क्लिअर केल्या त्यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या जुन्या मंत्र्यांवर एक प्रकारचा इनव्हिजिबल दबावच निर्माण झालाय. मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आता तुलना होऊ लागलीय की जर नवीन आलेले मंत्री इतक्या वेगाने काम करू शकतात तर 1.5 वर्षांपासून बसलेले मंत्री का मागे आहेत? ही तुलनाच अनेकांसाठी आता धोक्याची घंटा ठरली आहे. रिपोर्ट कार्डचे निकष. नक्की कोणाचं माप काढलं? आता तुम्हाला वाटत असेल की हे ऑडिट नक्की कसं होतं, तर त्याचे 3 मुख्य फिल्टर होते. पहिलं म्हणजे विधानसभेत तुमची कामगिरी कशी होती. जेव्हा विरोधक तुटून पडले तेव्हा किती मंत्री आपल्या खात्याचा बचाव करू शकले? ज्यांची तिथे तारांबळ उडाली ते रडारवर आलेत. दुसरं म्हणजे जिल्हा नियोजन समितीचा निधी. ज्या मंत्र्यांनी जिल्ह्याचा निधी वेळेत खर्च केला नाही त्यांच्यामुळे विकासाची गाडी अडकली. आता तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी. जर कार्यकर्ताच खुश नसेल तर मतं कोण आणणार? याच मुद्द्यावर अनेक मोठ्या नावांची खुर्ची आता धोक्यात आली आहे. दिल्लीचा सर्वे आणि हायकमांडचा इशारा. हा बदल केवळ राज्याचा नाही तर दिल्लीचा आहे. अमित शहांच्या टीमने महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात एक अंतर्गत सर्वे केलाय. या सर्वेमध्ये काही मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी म्हणजेच नाराजी असल्याचं समोर आलंय. दिल्लीचा निरोप स्पष्ट आहे. जर तो स्वतःचा मतदारसंघ वाचवू शकत नसेल तर तो सरकार काय वाचवणार? त्यामुळे अशा चेहऱ्यांना बाजूला करून तिथे नवे नवे तरुण चेहरे देण्याचे आदेश आले आहेत. सामाजिक समीकरण. मराठा ओबीसी समतोल कसा साधणार? आता थोडं आपण सामाजिक गणिताकडे वळूया. आपल्याला माहितीच आहे की मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर राज्यातलं राजकीय वातावरण थोडं तापलेलं आहे. अशावेळी सरकारला डॅमेज कंट्रोल करावं लागणार आहे. मंत्रिमंडळात मराठा आणि ओबीसी चेहऱ्यांचा समतोल राखणं हे फडणवीसांसमोरच सर्वात मोठं आव्हान आहे. काही वादग्रस्त चेहरे बदलून समाजाच्या सर्व स्तरांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या फेरबदलातून केला जाणार आहे. म्हणजे हा फक्त मंत्र्यांचा बदल नाहीये तर हे आगामी निवडणुकीसाठीचं सोशल इंजिनिअरिंग देखील आहे. डेंजर झोनमधील नावे आणि महामंडळाचा प्लॅन बी. आता सर्वात महत्त्वाचा दुसरा प्रश्न म्हणजे या डेंजर झोनमध्ये नावं कोणाची असतील? तर शिंदे गटातील संजय शिरसाट आणि गुलाबराव पाटील यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा पूर्ण वेळ पक्षाच्या कामात लावलं जाऊ शकतं. पण ही माणसं नाराज झाली तर त्यासाठी फडणवीसांकडे प्लॅन बी तयार आहे. ज्यांना मंत्रिपद सोडावं लागेल त्यांना कॅबिनेट दर्जाची महामंडळं दिली जातील. म्हणजेच त्यांची लाल दिवा असलेली गाडी जाईल पण सत्तेतलं महत्त्व टिकून राहील. हा एक प्रकारचा मधला मार्ग आहे जेणेकरून निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी होऊ नये. थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्राच्या राजकारणात आता सर्जिकल स्ट्राईकची वेळ आली आहे. ही भाकरी फिरवणं सोपं नाही पण आगामी निवडणुका जिंकायच्या असतील तर हा कडू डोस घेणं सरकारसाठी गरजेचं आहे.
जुन्या आणि वादग्रस्त चेहऱ्यांना बाजूला सारून अभ्यासू आणि लोकांमध्ये मिसळणाऱ्या नेत्यांना संधी देऊन सरकार आपली प्रतिमा सुधारण्याचा शेवटचा प्रयत्न करताय. तुम्हाला काय वाटतं? फडणवीसांचा हा 1.25 वर्षाचा फॉर्म्युला नक्की यशस्वी ठरेल का? तुमच्या मते कोणत्या मंत्र्याला डच्चू मिळायला हवं आणि कोणाला संधी मिळायला हवी? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.